नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्याला भेट घडवतो आहे रमाकांत बाळकृष्ण धुरे या व्यक्तीची, ज्यांनी आपल्या जीवनातील संघर्षाचा प्रवास आणि आत्मज्ञानाचा मार्ग एका विलक्षण वळणावर शोधला। डोंबिवलीतील एक सामान्य कुटुंबातील रमाकांतजी 4 वर्षे डॉक्टरांकडून बरा न झालेला आजार आणि जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जात होते। ते विविध हिंदू धार्मिक विधी, व्रतवैकल्ये, शिर्डीची यात्रा करीत असत। 4 वर्षे वारकरी संप्रदायामध्ये आणि 30 वर्षे जीवन विद्या मिशनमध्ये वामनराव पै यांना गुरु धारण केले होते। तो त्यांच्या आध्यात्मिक शोधाचा अविभाज्य भाग होता। प्रेक्षक हो, पण त्यांच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली ती एका अनोख्या क्षणामुळे। त्यांच्या मित्राच्या एका पुस्तकाने। ज्ञानगंगा नावाचे हे पुस्तक वाचताना त्यांनी आपल्या अंतःकरणात एक अद्वितीय शांती आणि सत्याचा साक्षात्कार अनुभवला। त्यानंतर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यावर त्यांच्या जीवनात काय अद्भुत बदल घडले, शारीरिक व्याधी, नोकरीचा प्रश्न आणि मनातील अशांततेला त्यांनी कसे हरवले, तर चला त्यांच्या अनुभवांचा हा प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव रमाकांत बाळकृष्ण धुरे आहे। आपण कुठून आलात? मी मुंबई डोंबिवली इथून आलोय। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा 2/1/2022ला घेतली। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? प्रथम मी 4 वर्ष शनिवारचे कडक उपवास धरलेले आहेत। त्याच्यानंतर हिंदू लोकांमध्ये जसे श्रावणामध्ये उपवास धरतात रीतिरिवाजाप्रमाणे श्रावण सोमवार, श्रावण गुरुवार, श्रावण शनिवार असे उपवास धरायचो। एवढंच नाही तर एकादशी, संकष्टी, महाशिवरात्र, अष्टमी असे सुद्धा उपवास धरलेले आहेत। शंकराच्या पिंडीवर बेल वाहिलेले आहेत। सत्यनारायणच्या पूजा घातलेल्या आहेत। तसंच 2 वर्ष मी शिर्डीला जाऊन आलेलो आहे। तसेच 4 वर्ष मी वारकरी संप्रदायामध्ये होतो। 30 वर्ष मी जीवन विद्या मिशन ह्या संस्थेमध्ये सद्गुरू श्री वामनराव पै यांचा गुरु केला होता। सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, मंदिरात जाणे, तीर्थात जाणे, ही भक्ती साधना आपण करत होतात। त्याचप्रमाणे आपण वामन पै यांनासुद्धा आपण गुरुधारण केले होते। तर असं असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गाकडे कसे वळालात? सद्गुरू वामनराव पैकडे असताना दीक्षा घेतली होती खरी, पण माझा मित्र त्यांची एक प्रार्थना ती म्हणायचा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे। पण ही प्रार्थना काही शास्त्रयुक्त नव्हती आणि ह्याला कुठच्या वेदामध्ये पण ही प्रार्थना वर्णित नाही आहे। थोड्या दिवसानंतर माझ्या मित्राची आणि माझी भेटाभेट नाहीशी झाली आणि काही वर्षानंतर त्याने अचानक मला हाक मारली वाटेत आणि त्या टायमाला तो लॉकडाऊनचा पिरियड होता। त्याच्या तोंडावरती मास्क होतं, मी त्याला ओळखू शकलो नाही। पण नंतर त्याने आपल्या तोंडावरचं मास्क काढलं आणि मला बोलला, अरे रमाकांत, तू आता जी भक्ती करतोस ना, ती भक्ती तुझी खरी नाही आहे, पुरा मोक्ष नाही आहे आणि ते तत्वदर्शी संत नाही आहेत। तर मी त्याला काय बोललो की तू असा कसा बोलतोस? त्याच्यानंतर तो बोलला की मी एक तुम्हाला पुस्तक देतो, ते तू वाच। आणि मी पुस्तक वाचायला घेतलं। त्या पुस्तकाचं नाव होतं ज्ञानगंगा। सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली, मला आवडायला लागलं। वाचता 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 पूर्ण पुस्तक आवडलं मला। आणि माझ्या मिसेसला वाचनाची आवड नव्हती, तिला फक्त ऐकायची आवड। मी वाचायचो आणि ती ऐकायची, दोघांमध्ये आवड निर्माण झाली। असं करता करता 8-9 महिन्यानंतर मी एकदम तृप्त झालो आणि त्याच्यानंतर आम्ही संत रामपालजी महाराजांची दोघांनी दीक्षा घेतली। सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण वयाचे 30 वर्ष वामनराव पै यांची भक्ती करत होतात आणि अशातच आपल्या मित्राने आपल्याला ज्ञानगंगा पुस्तकाबद्दल माहिती सांगितली आणि त्या पुस्तकात आपल्याला गोडी निर्माण झाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली। मला हे विचारायचं आहे की तर ह्या 2 भक्तिविधीमध्ये, ह्या 2 गुरूंच्या वाण्यांमध्ये किंवा दोघांच्या ज्ञानामध्ये काय फरक आहे? फरक असा आहे की सर, वामनराव पै आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहेत हे आम्हाला सांगितलं नाही, आतापर्यंत आम्हाला कधी कळलं नाही। आणि नेमकी सृष्टी रचना कशी झाली ते पण कधी आम्हाला त्यांनी सांगितलं नाही। तसं दुर्गा माताचा पती कोण आहे
ते आम्हाला त्यांनी कधी सांगितलं नाही. 84 लाख योनीमध्ये माणूस भटकतो खरी भक्ती नाही केल्यानंतर, ते कधी आम्हाला सांगितलं नाही. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की उत्तर हिंदुस्थानामध्ये एक संत असे होऊन गेले, पण ते कबीर परमात्मा होते. हे वामनराव पैंनी आम्हाला स्पष्ट करून सांगितलं नाही. ज्यावेळी आम्ही ज्ञानगंगा पुस्तक वाचलं त्यावेळी आम्हाला परमात्माचं खरं ते ज्ञान कळालं. ह्या ज्ञानगंगामध्ये लोकांचे अनुभव ऐकले, बरेच अनुभव आहेत. त्या अनुभवाने आम्ही एकदम प्रभावित झालो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती ही शास्त्रोक्त आहे, त्यांचे जे गुरुमंत्र आहे ते शास्त्रानुसार वेदानुसार आहेत, म्हणूनच आपण ती सद्भक्ती आज स्वीकारली आणि त्यांच्या भक्तिमार्गात आपण आज लागलेले आहात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले गेलात, त्यांच्या म्हणण्यानुसार जी आपण भक्ती साधना आज करत आहात, तर त्या भक्तीमुळे, त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? सर, हा प्रश्न तुम्ही चांगला विचारलात. मी ज्यावेळी संत रामपालजी महाराजांचं पुस्तक गावी घेऊन गेलो होतो विकण्यासाठी, त्यावेळी एकाने मला असाच प्रश्न विचारला होता, अरे रमाकांत, तू एवढी सर्वांना पुस्तकं देतोस, तुला याच्यात काय अनुभव आला? तर मी त्याला सांगितलं की माझी नोकरी वाचली. लॉकडाऊनला बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, पण माझी नोकरी वाचली आणि त्यामुळे त्याला पण ते समाधान झालं. त्याच्यानंतर दुसरा अनुभव म्हणजे माझं मागच्या महिन्यामध्ये 60 वर्ष झालेलं आहे. थोडंसं अंगावर कर्ज होतं. मनात इच्छा निर्माण झाली की अजून माझ्या कंपनीच्या बॉसने 1 वर्षभर ठेवलं तर चांगलं होईल, आणि परमात्म्याने ती पण इच्छा पुरी केली आणि मला 1 वर्षभर परत कामाला ठेवलं. संत रामपालजी महाराज म्हणतात, काम चांगलं करा, काम करता करता परमात्म्याचं नामस्मरण करत राहा. आणि मी चांगलं काम करत होतो आणि चांगलं काम करता करता कामावर खुश होऊन माझ्या कंपनीच्या बॉसने मला अवॉर्ड दिलं, आणि ते 6,000 रुपयाचं अवॉर्ड आहे. आणि त्या 6,000च्या अवॉर्डामध्ये मी स्मार्ट टी व्ही घेतला, आणि त्या स्मार्ट टी व्ही घरात आल्यामुळे आज परमात्म्याची 3 टायमाला जी आरती असते ती मी आनंदाने ऐकत असतो. माझी जी भगतमती आहे तिला खुजलीचा आजार झाला होता. पूर्ण अंगाला खास जवळजवळ 4 वर्ष ती परेशान झाली होती. अक्षरशः आम्ही दोघे कंटाळलो होतो. होमिओपॅथिक केला, BMC डॉक्टर केला, प्रायव्हेट डॉक्टर केला, कुठेच काही गुण आला नाही. मला तर एकदम भीती वाटली होती. शरीर पूर्ण काळं पडत चाललं होतं. काय करावं आम्हाला सुचत नव्हतं. शेवटी आम्ही संत रामपालजींना प्रार्थना लावली, तर तिकडून आश्रममधून उत्तर आलं की भक्ती करत राहा, परमात्मा दया करेगी. त्याप्रमाणे आम्ही भक्ती वाढवली. जिथे जिथे सत्संग असायचा तिकडे आम्ही सत्संगाला जायला लागलो, आणि जिथे पुस्तकं द्यायची असतात तिकडे पुस्तकं द्यायला लागलो. भक्ती वाढली आणि माझ्या भगतमतीची खुजली जायला लागली. तिचं काळं अंग झालं होतं ते व्यवस्थित पहिल्यासारखंच चांगलं राहिलं, आणि परमात्म्याने आम्हाला हा आमचा कायमस्वरूपी खुजलीचा प्रश्न मिटवून टाकला. जे डॉक्टरांना शक्य झालं नाही, आज एवढे डॉक्टर केले, परेशान झालो. मला तर असं वाटलं होतं की भगतमती थोड्या दिवसाची आहे, हे काही दिवसाची पाहुणी आहे, पण माझ्या परमात्म्याने ती माझी इच्छा पुरी केली, आणि अशक्य ती गोष्ट शक्य केली ते माझ्या परमात्म्यानेच केलेली आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला, त्याचप्रमाणे जी शारीरिक व्याधी होती त्यातूनसुद्धा आपल्याला आराम मिळाला, आणि जो नोकरीचा प्रश्न होता कोरोना काळामध्ये त्यातूनसुद्धा आपल्याला परमात्माने साथ तारलं. तर आपल्या या अशा अनुभवातून आपण आपले जे मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहेत, नातलग आहे, आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्या हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी एवढं सांगू शकतो की सर्वांनी मोक्षाची भक्ती करावी. संत रामपालजी महाराजांकडे खरा मोक्षाचा मार्ग आहे. तुम्ही किती जरी शंकराच्या पिंडीवर बेल वाहिला, सत्यनारायणाच्या पूजा घातल्या, तीर्थयात्रा केल्या, तरी कुठेच तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. विश्वाच्या पाठीवर पुऱ्या वर्ल्डमध्ये संत रामपालजी महाराज आहेत, आणि त्यांच्याकडे सर्व प्रश्न सुटतात. आणि मोक्ष हा जर पाहिजे असेल तर खरे संत रामपालजी महाराज देऊ शकतात. सर, तुम्ही सांगत आहात की आज समाजाने कितीही शंकराच्या पिंडीवर बेलफूल वाहिले, कितीही पूजा अर्चा केली, उपवास केले, व्रतवैकल्य केले, तर त्यातून त्याला कुठलाही लाभ होणार नाही, आणि केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच त्याला लाभ होऊ शकतो. मला हे विचारायचं आहे, आपण हे जे विधान केलं आहे हे कुठल्या आधारावर आपण करत आहात, आणि काय याचा अर्थ असा होतो की संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची जी पूजा करायची आहेत त्याला विरोध करतात, किंवा या देवी देवतांना मानायचंच नाही असं आज समाजाला सांगत आहेत? संत रामपालजी देवी देवतांची भक्ती सोडवत नाहीत, तर शास्त्रयुक्त पद्धतीने भक्ती कशी करायची ते सांगतात. त्यासाठी त्यांच्या मुखातूनच आलेलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा रेडा गवत चरत असताना त्याला जर बोललो आपण, ए रेड्या, तर तुमच्यावर तो ढुंकूनसुद्धा बघणार नाही.
पण त्या रेड्याचा एक विशेष मूलमंत्र आहे, जे म्हैसील बाळगतात त्यांना तो माहिती आहे. तो असा मंत्र आहे, हुर्र हुर्र. असं केल्यानंतर तो रेडा आपल्याकडे बघेल. तसेच जे कुलदेवता आहे, जे ग्रामदेवता आहे आणि आपल्या शरीरामध्ये जे कमळं आहेत, जे गळ्यापासून ते कंबरपर्यंत आपल्या शरीरामध्ये कमळं आहेत आणि त्या कमळामध्ये प्रत्येक देवांची अलग अलग स्थानं आहेत आणि त्या देवतांचा आपण उच्चार केल्यानंतर त्या देवता आपल्याला अनुकूल होतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. हे त्याच्या मागचं शास्त्र आहे आणि त्यामुळे आम्ही ही भक्ती संत रामपालजी मनापासून करतो. सर, जसं तुम्ही सांगता आहेत की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला शास्त्रोक्त मंत्र देतात. जे काही हिंदू धर्माचे देवी देवता आहेत, जसे ब्रह्माजी आहे, विष्णूजी आहे, पार्वती आहे, शंकरजी आहेत, गणेशजी आहेत, या सर्वांचे मूलमंत्र जे आपल्या शरीरामध्येच जे वास्तव्यास आहेत, त्यांचा जो वास्तविक शास्त्रानुसार जो मंत्र आहेत ते साधकाला देतात आणि त्यांच्याकडनं त्यांची उपासना करून घेतात. तर अशा या उपासनेमुळे साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर मला हे विचारायचं, हे जर आज समाजाला कळालं आणि त्यांनासुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा त्यांच्याकडनं जर ही भक्तिविधी घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कसं घेऊ शकेल? सर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेले आहे. टीव्हीमध्ये संत रामपालजीचे कार्यक्रम बघायला मिळतात आणि त्या चॅनलच्या खाली एक पट्टी चालत असते, त्यामध्ये सर्व नंबर फ्लॅक्स होत असतात. त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊ शकता आणि तिथे दीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, या नामदीक्षेसाठी 1 रुपयासुद्धा घेतला नाही, अगदी फ्री ऑफ कॉस्ट. एक सूत्ररक्षक दिलं जातं, ते हातामध्ये बांधलं जातं. त्याच्यामध्ये संत रामपालजी आणि परमात्मा कबीरजींचा फोटो आहे आणि प्रसाद दिला जातो. एक आरतीचं पुस्तक दिलं जातं. काही पैसे घेतले जात नाही. ते धन्यवाद. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.